आजाराबद्दल डिस्कस करू तर त्याचं नाव आहे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया. तर हे ट्रायजेमिनल फिफ्थ ग्रॅन्युलर असते आणि ते आपल्या चेहऱ्याच्या भागाला सप्लाय करते. तर फ्यू ब्रांच असते ज्याला ऑप्थॅल्मिक म्हणतो, फ्यू2 मॅक्झिलरी, फ्यू3 मॅन्डिब्युलर. त्या आजारात काय होतंय, सडन तुम्हाला असं इलेक्ट्रिक शॉक लाईक पेन होते चेहऱ्यावर, ह्या साईडला समजा असं. तर ते कशामुळे होऊ शकतं, ते नर्व कंप्रेस वगैरे झाल्यामुळे होऊ शकतं. आणि नॉर्मल ॲक्टिव्हिटी करताना पण तुम्हाला चावताना वगैरे किंवा कधी कधी ते बोलताना, ब्रश करताना, चावताना किंवा बोलताना सुद्धा होऊ शकतं. हे सिव्हिअर पेन असतं. तर याचे मॅनेजमेंट बघूत आपण. ड्रग ऑफ चॉईसचं कार्बामायझेपिन आहे. तर हे फर्स्ट लाईन ट्रीटमेंट म्हणून आपण यूज करतो. बाकीचे त्याच्या खाली पण भरपूर ड्रग आहेत तुमच्या, गाबापेंटेन, प्रिगाबालिन किंवा लिमोट्रिजिन वगैरे हे यूज करू शकतो. हे झाले मेडिकल मॅनेजमेंट. असं नाही की प्रत्येक वेळेस गोळ्या देऊन राहीन म्हणून. तर अशा कंडिशनमध्ये एक MUD नावाची सर्जरी करतात, मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन. कधी कधी काय होतं, ह्या नर्ववर जर एखादी ब्लड व्हेसल वगैरे तिथं प्रेशर टाकत असेल तरी पण ते हे होतं, त्यात प्रेशर टाकल्यामुळे पण हा त्रास होऊ शकतो. मग अशा कंडिशनमध्ये, ज्या कंडिशनमध्ये ना गोळ्या औषधांना, त्यावेळेस त्या नर्ववरचा त्या ब्लड व्हेसलचा प्रेशर काढतात, त्यालाच मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन असं म्हणतात. तर लक्षात ठेवा, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया इथं पेन असतं चेहऱ्याच्या भागावर. फ्यू1, फ्यू2, फ्यू3 ट्रायजेमिनल नर्व असते. फिफ्थ ग्रॅन्युलर सडन शॉक लाईक सिम्पटम असतात, शॉक दिल्यासारखं इलेक्ट्रिक शॉक त्रास होते. ड्रग ऑफ चॉईस तुमचं कार्बामायझेपिन आहे. बाकीचे पण आपण यूज करतो. सर्जरी कोणची आहे? MUD, मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन.